मॅच चालू होईल तेव्हा आलो तेव्हा लगेच सांगायचं तुला आतापर्यंत पुकारले गेले. ठीक आहे ठीक आहे. पुकारले गेले. चला पहिलं षटक घेऊन येतोय तो सोलापूरच्या वतीने सचिन आणि हडपसर साठी बॅटिंग क्रीज वरती दोन खेळाडू आहेत. एक विजय आणि मयूर. या ठिकाणी स्ट्राईकला कोण असेल ते अजून कन्फर्म नाहीये. मयूर स्ट्राईकला आहे मयूर आणि दुसऱ्या शोरला आहे विजय. आणि या सेमीफायनल साठी आतापर्यंत आमच्या या सटाणा नगरीमध्ये प्रेक्षकांची खूपच मोठी गर्दी लाभलेली आहे. आतापर्यंत या ठिकाणी 10 ते 12 हजार लोकांची प्रेक्षकांची या ठिकाणी गर्दी आहे. हा चला पहिला चेंडू या ठिकाणी और यहाँ पर पहली गेंद बहुत ही बढ़िया रही. अंदरूनी मामला रहा. बहुत ही नीचे रहती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में चले गई. डॉट बॉल. और इस बार अच्छा शॉट और यहाँ पर एक बहुत ही बेहतरीन कैच यहाँ पर लपका. 11 नंबर जर्सी के फील्डर जिस तरह से कैच लपका ये कैच साक्री कळवण या भागामध्ये लग्नामध्ये वाजवला जाणारा हा संगीत आहे. हा थोडा फोन चालू आहे. न्यू बैट्समैन किशोर दादा किशोर कुमार एक इंडिया का जाना माना नाम है. किशोर कुमार ने बहुत ही बढ़िया गीत अब तक गाए हैं और इसीलिए किशोर कुमार का नाम बहुत फेमस है पूरे अपने देश के अंदर. शून्य रन आहे आणि 1 विकेट हडपसर. गेंदबाजी के लिए सचिन. इस बार लेग में मोड़ना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले में संपर्क ना होने के कारण डॉट बॉल होती हुई यहां पे. और सेमीफाइनल मैच है दादा. और सेमीफाइनल मैच में क्या जबरदस्त बॉलिंग का नजारा सचिन द्वारा. और इस बार एक करारा प्रहार और क्या नहीं डीजे मास्टर को लगा था कि ये बाउंड्री चली जाएगी इसका उसको अंदाजा था लेकिन और इस बार बढ़िया प्रहार और गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. अजून तुझा पाखरू नाहीये रे बाळा. अजून सिंगल आहेस तू. स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर इस ओवर की अंतिम गेंद करेंगे सचिन.
और यहाँ पर अंतिम गेंद पर क्लीन बोल्ड, बढ़िया बॉलिंग, बढ़िया विकेट। 7 नंबर के बैट्समैन वापसी करेंगे अपने ड्रेसिंग रूम की ओर। शायद डीजे मास्टर ने ये समझ लिया है कि डीजे बजाना गलत है, क्योंकि डीबी बैरम हर बार कुछ ना कुछ डायलेक्ट छोड़ रहा है। हाँ, तसं काही नाही मग लाव। हडपसर टीम के कैप्टन क्लीन बोल्ड होने के बाद धीरे धीरे ग्राउंड छोड़ते हुए, काफी शांत स्वभाव के कैप्टन हडपसर के लिए। और ये जो हाईवे है सटाना से देवला, चांदवड़ होते हुए, सोगरस होते हुए नासिक टच होता है, इस हाईवे का निर्माण अभी अभी हुआ है। हडपसर के विजय भाई बल्लेबाज अभी अभी गए, उन्होंने अगर 3 6 लगाए तो हमारे दादा का नाम नहीं बताया उन्होंने, उनकी ओर से 500 का इनाम, शशांक शिंदे, इनकी ओर से 500 का रोकड़ा इनाम। आपको हमारे पास 500 की नोट आ चुकी है, आप खाली 6 लगाए और साथी कॉमेंटेटर दादा आलेले आहेत, वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, चांगला तगडा अनुभव आहे। मी दादांना खुर्ची देतो आणि दादांनी पुढची कॉमेंट्री ही मराठीच्या माध्यमातून करायची। धन्यवाद। चला, धन्यवाद भाऊ। चला, या सामन्याचा काउंटडाऊन सांगतो। हडपसर 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 6 धावा, 1.1 षटकात। सुंदर असा पटकावलेला चेंडू, सुंदर असा क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण। आणि विजय लाकडे यांनी लागोपाठ 3 षटकार मारल्यास आमच्या टाकळी वैदू समाजाचे युवा नेते शशांकभाई शिंदे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ या ठिकाणी 500 रुपये ठेवल्याने सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी जेलबाद झालेला आहे। हडपसर 11 संघाला केवळ 7 धावा, तिसरा गडी बाद होताना हडपसर 11 संघाचा। आणि चौथा फलंदाज येत आहे तो अमोल। या ठिकाणी सटाणा 11 संघाने VSPL चं आयोजन केलेलं आहे। प्रथम पारितोषिक रोख रक्कम 31,000 रुपये, दिलीप मंगळूर बोरसे यांच्याकडून 31,000 रुपयाचं आमदार रोख रक्कम, 31,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक। दुसरं बक्षीस 21,000 रुपये मच्छिंद्र गोविंद आयरे। या ठिकाणी पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे, टीम खेळाडूंनी या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे। पाहूया धावगडी बाद होतोय का नाही, पाहूया। घालू नका, कॉमेंट्री बॉक्स जवळ गोंधळ घालू नका। थर्ड अंपायर निरीक्षण करत आहे, थांबा। थर्ड अंपायर निरीक्षण करत आहे, थांबा, कृपया गोंधळ घालू नका।
सोलापूर 11 संघाने या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. कृपया थर्ड अंपायर या ठिकाणी निरीक्षण करत आहे. संयम बाळगा. घालू नका कृपया. खेळाडूंनी गोंधळ घालू नका. तुम्ही पाहू नका कृपया. तुम्ही पाहू नका. तिसरा पंच निर्णय देणार आहे. नॉट आउट. या ठिकाणी थर्ड अंपायरचा निर्णय नॉट आउट. देव मालेदार चषक 2025 वैदू समाज प्रीमियर लीग सटाणा आयोजक. प्रथम बक्षीस या ठिकाणी रोख रक्कम 31,000 रुपये आमदार बालगांचे दिलीप मंगळू बोरसे यांच्याकडून 31,000 रुपये. द्वितीय बक्षीस मच्छिंद्र गोविंद आयरे सर यांच्याकडून 21,000 रुपये. आणि तिसरं बक्षीस गोरे परिवार सटाणा यांच्याकडून 11,111 रुपये. आणि चौथा बक्षीस 7,001 रुपये पवार परिवार कंदाने यांच्याकडून. आणि ट्रॉफीचे सौजन्य आहेत ते भास्कर पोपट टोके पोलीस अधिकारी आणि त्याने आणि आयोजक यांच्याकडून सन्मान चिन्ह ट्रॉफी आणि बॉल पुरवठा विजय आयरे. मॅन ऑफ द मॅच सिरीज साठी बॅट देणार आहेत ते सौ मनीषा मच्छिंद्र आयरे. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. या ठिकाणी आपण मॅचच्या काउंटडाऊन कडे वळूया. आणि हा डॉट बॉल 2 षटक संपलेले आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 8 धावा. 2 षटक संपलेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 3 गडी बाद 8 धावा. सेमीफायनलचा सामना रंगत आहे. कृपया प्रेक्षकांना सांगू इच्छितो सोलापूर 11 संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आणि हडपसर 11 संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. हडपसर 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 8 धावा 2 षटकात. आणि या ठिकाणी आमच्या टाकळी वैदू समाजाचे मार्गदर्शक ज्यांच्या या ठिकाणी नुसतेच आगमन झालेले आहे ते आमचे मामा अंबादाजी लोखंडे बापू गालीगड लोखंडे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. मी आयोजकांच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी खूप खूप हार्दिक स्वागत करतो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सोलापूर 11 संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि पुढचा फलंदाज तो शिवराजचा सामना करणार आहे तो अमोल. चला वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळताना या ठिकाणी हडपसर 11 संघाला विजय सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या पार.
आणि याच्या पुढच्या 2 चेंडूत लागोपाठ 2 षटकार मारल्यास आमच्या टाकळी वैदू समाजाचे युवा नेते शशांकभाई शिंदे यांच्याकडून रोख रक्कम पारितोषिक 500 रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. 500 रुपयाचा नोट माझ्या हातात आहे. एक तर विजय भाऊंनी 2 षटकार मारावा, नाही तर 500 रुपये माझ्या खिशात जाणार आहे. शशांक भाऊ शिंदे आमचे लाडके पुतणे. शशांक शिंदे उर्फ शशा. चला पुढचा चेंडू. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करा. अंतिम सामना खेळवायचा बाकी आहे. कृपया सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की टाकळी 11 संघ 4M बॉयज यांनी अंतिम सामन्यात धडक मारलेला आहे आणि आता पाहूया फायनल साठी त्यांना टक्कर द्यायला कोणता संघ सामना जिंकणार आहे याच्यावर अवलंबून आहे. आणि आता सध्या हडपसर 11 संघ आणि सोलापूर 11 संघात हा सामना रंगत आहे. पुढचा चेंडू. सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावा. अतिशय सुंदर. पार. 4 धावा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अतिशय घातक फलंदाजी या ठिकाणी. रुपयाचं पारितोषिक आणि हा सुंदर अशी गोलंदाजी सटाणा वैदू समाजाकडून ज्यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहेत त्यांचे नाव पुढील प्रमाणे घेतो. मच्छिंद्र गोविंद आयरे, अशोक मल्लू पवार, राजू रामदास गोरे, दुर्गादास निंबा जाधव, पिराजी गोपाळ पवार, चिंतामण पवार, सुरेश माधू पवार, रामा रामदास गोरे, मिथुन, मल्लू निंबा जाधव, राजेंद्र तात्या पवार, अंबू यादव गोरे, अनिल पैलवान, संतोष पवार, शंकर पवार, दादाजी गोरे यांनी अथक परिश्रम घेऊन या टूर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. तीन षटक पूर्ण झालेले आहे. धावसंख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 34 धावा. हडपसर 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 34 धावा.
नाशिक जिल्हा युवा वैद्य समाजाचे अध्यक्ष विनोद भाऊ आटकर यांच्या या ठिकाणी नुकताच आगमन झालेले आहे। मी सटाणा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। या सामन्यातील शेवटचा आणि अखेरचा षटक घेऊन येत आहे तो दीपक, त्याचा सामना करत आहे धडाकेबाज फलंदाज विजय लाकडे। सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने, पाहूया जेल बाद होतो की नाही। जेल सुटलेला आहे। एक धाव पूर्ण, 2 धाव घेण्याचा प्रयत्न, पाहूया 2 धाव पूर्ण। चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी। आणि हडपसर 11 संघाची धावसंख्या या ठिकाणी तेज गतीने वाढत आहे। धावसंख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 36 धावा। शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो सूरज, त्याचा सामना करत आहे विजय। सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने, आणि हा धावबाद झालेला आहे। हडपसर 11 संघाचा चौथा गडी बाद झालेला आहे। अमोल धावबाद झालेला आहे। पुढचा फलंदाज तो राहुल, हडपसर 11 संघाचा पुढचा फलंदाज राहुल। पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात ते। विजय लाकडे, आणि हा लेग पुणे जिल्हा वैद्य समाजाचे अध्यक्ष। सुंदर असा पटकावलेला चेंडू लॉक साइडच्या दिशेने आणि षटकार। चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। अंपायरचा इशारा, षटकार। धावसंख्येत बदल, वाढती धावसंख्या झालेली आहे ती 44, 4 गडी बाद 44 धावा। पुणे जिल्हा वैद्य समाजाचे अध्यक्ष आमचे परम मित्र नागेश भाऊ शिंदे यांच्याकडून 1100 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिकची घोषणा करण्यात आलेली आहे। विजय भाऊ लाकडे यांनी लागोपाठ अजून 2 षटक मारल्यास पुणे जिल्हा वैद्य समाजाचे अध्यक्ष नागेश भाऊ शिंदे यांच्याकडून रोख रक्कम 1100 रुपयाचं पारितोषिकची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे। चला चेंडू बदली करून घ्या। लेग साइडच्या दिशेने पटकावलेला चेंडू सीमारेषेच्या पार, 4 धावा। सामन्यात धडक मारलेला आहे। पाहूया त्यांचा मुकाबला, त्यांना टक्कर देण्यासाठी
हडपसर 11 संघ येणार आहे की सोलापूर 11 संघ येणार आहे? चौथ्या षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू शिल्लक आहे. हडपसर 11 संघाची धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 48 धावा. शशांक शिंदे कुठे बी असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ संपर्क साधायचा आहे. शशांक शिंदे उर्फ शशा. सुंदर असा पटकावलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. 2 धाव घेण्याचा प्रयत्न, 3 धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी धावबाद धावबाद धावबाद. 5वा गडी बाद होताना या ठिकाणी धाव संख्या झालेली आहे ती हडपसर 11 संघाची 5 गडी बाद 50 धावा 50. स्वर्गीय दशरथ भाऊ शिंदे यांच्या स्मरणार्थ नाशिक जिल्हा आपलं पुणे जिल्हा वैद्य समाजाचे अध्यक्ष नागेश भाऊ शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा 1100 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिकची घोषणा करण्यात आलेली आहे. हडपसर 11 संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने लागोपाठ 3 विकेट घेतल्यास, हॅट्रिक घेतल्यास रोख रक्कम 1100 रुपयाची पारितोषिकची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. आणि आता हडपसर 11 संघाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजून अंतिम सामना व्हायचा बाकी आहे. अंतिम सामन्यात षटक कमी करण्यात येईल, कृपया याची नोंद घ्यायची आहे. पंचांना पण विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. चला, सोलापूर 11 संघाने आपल्या सलामीचे फलंदाज लवकरात लवकर पाठवायचं आहे. सोलापूर 11 संघांना विनंती आहे की त्यांनी आपल्या सलामीच्या दोघाही फलंदाजांना लवकरात लवकर ग्राउंडवर पाठवायचं आहे. टाकळी वैदू समाजाचे मार्गदर्शक आमचे मामा दातार लोखंडे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. सटाणा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आमचे दातार मामा लोखंडे यांचा फुल सपोर्ट टाकळी 11 क्रिकेट संघासाठी.
टाकळी वैद्य समाजाचे युवा नेते प्रकाश उर्फ पक्क्या लोखंडे यांच्या ठिकाणी सटाणा वैद्य समाज क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांच्या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। टाकळी वैद्य समाजाचे मार्गदर्शक महादू लोखंडे यांचेही या ठिकाणी आगमन झालेले आहे, त्यांच्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। चला सोलापूर 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी 4 षटकात 51 धावांची आवश्यकता। चला या डावातील पहिला चेंडू घेऊन येत आहे तो सुंदर असा पटकावलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने आणि जेलबाद पहिला चेंडू पहिला गडी बाद। अंपायर साठी पाणी सप्लाय करायचं आहे, वॉटर सप्लाय। आयोजकांना विनंती आहे की त्यांनी वॉटर सप्लाय करायचं आहे पंचासाठी। आणि आता पहिल्या चेंडूत पहिला गडी बाद झालेला आहे, अजून 2 चेंडूत 2 गडी बाद केल्यास पुणे जिल्हा वैद्य समाजाचे अध्यक्ष नागेश भाऊ शिंदे यांच्याकडून रोख रक्कम 1100 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेले आहे। पुढचा फलंदाज सोलापूर 11 संघाकडून येत आहे निलेश। या ठिकाणी सोलापूर 11 संघाने आपला खाता उघडलेला आहे। पहिल्या चेंडूत पहिला गडी बाद झालेला आहे, दुसऱ्या चेंडूत त्यांनी आपला खाता उघडलेला आहे। या षटकातील तिसरा चेंडू सुंदर असा पटकावलेला चेंडू ऑफसाइडच्या दिशेने आणि जेलबाद झालेला आहे। दुसरा झटका, दुसरा गडी बाद होताना सोलापूर 11 संघाचा। चला चौथा चेंडू घेऊन येत आहे तो किशोर। आणि वाईट
वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव मिळताना सोलापूर 11 संघाला. वाईट चेंडू, 2 धावा, 1 गडी बाद, 2 धावा, 4 चेंडू. सुंदर असा पटकावलेला चेंडू आणि अजेल बाद, तिसरा गडी बाद सोलापूर. पाणीचं कॉमेंटरीसाठी कृपया पाणीचं व्यवस्था करा. आयोजकांना विनंती आहे. घसा कोरडा पडलेला आहे, घसा कोरडा पडलेला आहे. कॉमेंटरीसाठी कृपया पाण्याची व्यवस्था करा. आहे 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 आहे. वाईट, वाईटच्या रूपात एक अतिरिक्त धाव मिळताना सोलापूर 11 संघाला. कृपया ग्राउंडच्या बाहेर जावे. कोणीही ग्राउंडच्या आसपास गर्दी करू नये. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो किशोर. त्याचा सामना करत आहे साहिल. सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण, 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहूया 2 धाव पूर्ण झालेला आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि या ठिकाणी आपल्या संघासाठी किशोर यांनी 3 गडी बाद केलेला आहे. मनपूर्वक अभिनंदन किशोरचे. अतिशय चांगली गोलंदाजी किशोरने आपल्या संघासाठी केलेला आहे. नागेश भाऊ यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये किशोर यांच्याकडून जमा झालेला आहे. गोलंदाज किशोर यांच्यासाठी नागेश भाऊ शिंदे यांच्याकडून 500 रुपये रोख रक्कम पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स जवळ जमा झालेले आहे. तीन विकेट घेतल्याबद्दल किशोर भाऊ यांना रोख रक्कम 500 रुपयाचं रोख पारितोषिक जमा झालेला आहे. पुढचा षटक घेऊन येत आहे तो विजय. चला कृपया कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नका. पंच निर्णय कळवतील. पंच आउट आउट आउट. चौथा गडी बाद सोलापूर 11 संघाचा. चौथा गडी बाद संजूच्या स्वरूपात. वाईट प्लस विकेट. स्टंपिंग आउट आहे का? स्टंपिंग आउट. ओके. सोलापूर 11 संघाचा 5वा खेळाडू. सुंदर असा पटकावलेला चेंडू. 1 धाव पूर्ण, 2 धाव घेण्याचा प्रयत्न. राहुल
याच्या पुढे फलंदाजांनी 2 षटकार मारल्यास अंबू गोरे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची पारितोषिकची घोषणा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. अंबू गोरे सुंदर अशी गोलंदाजी विजय लाकडे यांच्याकडून. चांगली फलंदाजी केलेली आहे. अष्टपैलूची कामगिरी करताना या ठिकाणी विजय लाकडे आपल्या संघासाठी अष्टपैलूची कामगिरी. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पुन्हा एकदा विजय लाकडे यांच्याकडून. अष्टपैलू खेळाडूची कामगिरी करताना हडपसर 11 संघाकडून विजय लाकडे. त्यांनी फलंदाजी अतिशय धडाकेबाज केलेले गोलंदाजीचं सुद्धा चांगलं प्रदर्शन करताना सुंदर असा पुलटा चेंडू पटकावलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण आणि एकच धावात या ठिकाणी फलंदाजाला समाधान मानावं लागणार आहे. पंच किती चेंडू झाले? ओव्हर चेंज. 3 षटक संपलेला आहे. दुसरा षटक संपलेला आहे. दुसरा षटक. धाव संख्या झालेली आहे 4 गडी बाद 8 धावा. चार गडी बाद 8 धावा. सुंदर असा पटकावलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया चेंडू. 2 धाव पूर्ण. आरवी नंबर 18 विजय कैलास. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी. सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. 2 धाव घेण्याचा प्रयत्न. आणि या धावडी बाद. गचाळ अशी रनिंग बिटवीन द विकेट. राहुलला धावा झालेला आहे. पुढचा फलंदाज येत आहे अरुण. आता सोलापूर 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी सोलापूर 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूत 39 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा डॉट बॉल. जवळजवळ हा सामना हडपसर 11 संघाने आपल्या खिशात घातलेला आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. आता 7 चेंडूत 39 धावांची आवश्यकता. हडपसर 11 संघाने हा सामना जवळजवळ आपल्या खिशात घातलेला आहे. शेवटचा षटक शिल्लक राहिलेला आहे.
3 षटक संपलेले आहे. शेवटचं षटक 6 चेंडूत 39 धावांची आवश्यकता. कोणत्या तरी चमत्काराची गरज आता सोलापूर 11 संघाला जीवदान देऊ शकतो. 6 चेंडू 6 षटकार मारल्यासी सोलापूर 11 संघ सामना जिंकू शकणार नाही. कुठल्या तरी चमत्काराची गरज. आणि हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने पटकावलेला आहे. सिंगल डबलनी काहीच होणार नाही. तुम्हाला षटकारांची आणि चौकारांची बरसात करावं लागणार आहे. सोलापूर 11 संघाला चौकार आणि षटकारांची बरसात करावं लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू 37 धावांची आवश्यकता. आणि या ठिकाणी 6वा झटका सोलापूर 11 संघाला. साहिल बाद होत आहे. हडपसर 11 संघासाठी सुंदर आणि सुरेख अष्टपैलू कामगिरी करणारा विजय लाकडे याचे खूप खूप अभिनंदन. सुंदर असा पटकावलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. हडपसर 11 संघाने हा सामना जवळजवळ खिश्यात घातलेला आहे आणि फायनल सामन्यामध्ये ते धडक मारणार आहे का काय अशी सर्व प्रेक्षकांना उत्सुकता आहे. चला पंचांनी निर्णय कळवा. सुंदर असा पटकावलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धाव पूर्ण. आता सोलापूर 11 संघाला सामना जिंकण्यासाठी कुठल्या तरी चमत्काराची गरज आहे. नो ऑप्शन, ओनली सजेशन. चला हडपसर 11 संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि त्यांनी फायनल सामन्यामध्ये धडक मारलेला आहे.